नमस्कार, मी जोशना. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मग आजही नवीन असा एक व्लॉग घेऊन आले आहे. त्याच्या थ्रू तुम्हाला मस्त अशा साड्या दाखवणार आहेत, जे की आता समर सीझन मध्ये तुम्ही लाईट वेट साड्या घालणं गरजेचं आहे, की ते जास्त हेवी नको वाटतं लग्न सराईमध्ये किंवा कुठेही तुम्ही जरी साड्या वेअर करून जायचं म्हटलं तर हलक्या साड्या, कारण समर सीझन चालू आहे त्यामुळे खूप गरम होते. त्यामुळे तर चला मग दाखवते मस्त अशा सुंदर अशा साड्या. चला मग सुरुवात करूया आपल्या नवीन अशा व्लॉगला. पहिली साडी आहे मस्त अशी. तर चला एक पहिली साडी ओपन करते. मस्त अशी साडी आहे. साडी बघूनच तुम्हाला खूप असं सुंदर वाटेल. लाईट वेट साडी आहे. मेन म्हणजे याचा आवाज येईल तुम्हाला. हे खूप सॉफ्ट आहे साडी. साडीचं मटेरियल जे आहे ना एकदम सॉफ्ट आहे आणि त्याच्यामध्ये असं जरी वर्क केलेलं आहे. लाइनिंग आहे. बघू शकता तुम्ही. सुंदर अशी साडी आहे आणि साडीचं मटेरियल जे आहे सॉफ्ट आहे आणि सिल्क मध्येच आहे. जॉर्जेट वगैरे नाहीये, सिल्क मध्ये फॅब्रिक आहे. तुम्ही बघू शकता आणि साडी खूप सुंदर आहे. बघा आता मी ओपनच करते, तुमच्या समोरच ओपन करते. आणि साडीची हाईट म्हणाल तर एकदम परफेक्ट आहे. हाईट वेट पण खूप एकदम असं वेट लॉस साड्या असतात ना, एकदम तशा आहेत. एकदम लाईट वेट साड्या आहेत म्हणजे मला म्हणायचं ते. दाखवते तुम्हाला. मस्त असा हा ग्रीन ब्लाऊज आहे, त्याच्यावरती मॅचिंग असा. जसे की याच्यामध्ये कशा आडव्या लाईन्स आहेत ना, तसेच त्या साडीमध्ये पण आहेत. म्हणून हा ग्रीन असा त्याचा ब्लाऊज आहे. ग्रीन असा ब्लाऊज आहे. सुंदर एकदम आहे. आणि याची जर पॅटर्न आहे ना खूप सुंदर आहे, की क्रीम आहे. साडीचा कलर क्रीम आहे आणि त्याच्यामध्ये ग्रीनिशचे शेड आहे. पूर्ण शेडेड साडी आहे ही. बघू शकता. हे बघू शकता. साडी ना एकदम शेडेड साडी आहे. पूर्ण फुल भरलेली आहे. पदरी पण त्याचा सेमच पदर आहे. म्हणजे फुल्ली सेम साडी आहे ही. बघू शकता तुम्ही. हे बघा. खूप सुंदर लाईट वेट साडी आहे. तुम्हाला बाय करायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणार आहे आणि स्क्रीनशॉट पण देणार आहे. तर तुम्ही नक्की तिथे जाऊन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला ती साडी डायरेक्टली मिशोवरती ओपन होते त्या पेजवरती. आणि ही साडी आहे ना खूप सॉफ्ट आहे. फुल्ली सेम साडी आहे. पूर्ण जे म्हणतात पदर पासून ते आपण जे नेसतं टकिंग करतो ते सर्व सेम आहे. फक्त ब्लाऊज आहे तो असा ग्रीनिश आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज पण आहे. चला मग दाखवते. आता ही साडी बघितली. ही साडी खूप सुंदर आहे. एकदम छान वाटते आणि खूप लाईट वेट पण आहे, की जेणेकरून उन्हाळ्यात वेअर करायसाठी खूप मस्त अशी साडी आहे. तर आता आपण ही सेकंड साडी ओपन करणार आहोत. सेकंड साडी मी ओपन करून जस्ट फक्त एवढं कटच केलेलं आहे. ओपन अजून काहीही केलेलं नाही, कारण पार्सल तेच आहे का ते चेक करायचं. ते मस्त अशी साडी आहे. पण सगळं मी ज्या आता मागवल्यात ना त्या लाईट वेट साड्या आहेत. सेम सिक्वेन्स आहे. बघू शकता. आणि मेन म्हणजे साडीची हाईट आधी दाखवते. साडीची हाईट बरोबर आहे, की म्हणजे माझ्यापेक्षा हाईटने म्हणजे 5.5 पर्यंत जे हाईटला असतील 6 वगैरे 5.6 पर्यंतच्या ह्याला येईल. आणि याचा सुद्धा ब्लाऊज जो आहे येलो कलरचा आहे. खूपच सुंदर आहे. आणि साडीला इथे जे हे आहे ना समोसा लेस जी असते ती बारीक अशी दिलेली आहे, कारण हाताला पाहिजे म्हणून. हाताला ब्लाऊज म्हणजे शिवतात किंवा म्हणजे हाताला लावायसाठी म्हणून त्यांनी समोसा लेस दिलेली आहे. आणि साडीचा सिक्वेन्स पार्ट आहे. हा येल्लो हे ब्लाऊज हा टकिंगचा भाग आहे. वरची साईड पूर्ण टकिंगचा भाग म्हणून त्याला लेस नाही दिलेली आहे त्यांनी पूर्ण. आणि मग नंतर इथे परत आपल्याला पदरासाठी म्हणून त्यांनी हे बघा लेस दिलेली आहे.
समोसा लेस आहे, येल्लो आहे आणि नंतर समोसा लेस आहे. खूप सुंदर अशी आहे. आणि साईडला असे लटकन पण दिलेले आहेत. हे कपड्याचे आहेत की खराब होऊ शकत नाहीत. मस्त असे लटकन आहेत. दोन्ही साईडला मस्त असे लटकन दिलेले आहेत आणि कपड्याचे असल्यामुळे हे खराब होत नाहीत लवकर. खूप सुंदर अशी साडी आहे. आणि याचा ट्रायऑन आहे ना, या साडीचा ट्रायऑन साईडला दिला जाईल तुम्हाला. खूप सुंदर साडी आहे आणि याचा कपडा सुद्धा जॉर्जेट नाही आहे, एकदम म्हणजे सूत जे आहे ते सॉफ्ट आहे, सिल्कमध्ये आहे आणि सॉफ्ट आहे. फॅब्रिक पण खूप छान आहे. वेअर केली तरी सुद्धा एकदम हलकी अशी वाटते. आता समर सीझनमध्ये एकदम कम्फर्टेबल अशी साडी आहे. खूप सुंदर अशी साडी आहे. तर चला, माझी झाली सेकंड साडी. आता आपण थर्ड साडी बघणार आहोत. आता ही थर्ड साडी आहे. थर्ड साडी पण बघू शकता. थर्ड साडी फ्रंटने पण बघू शकता. फ्रंटने तुम्हाला एकदम क्लोज मध्ये दाखवते. आणि ही लेस आहे या साडीची, बघू शकता. एक म्हणतात ना सिल्वरचं आहे ही साडी. सॉरी, लेस जे आहे तो ती सिल्वरमध्ये आहे. आणि याच्यावरती बुट्ट्या आहेत, प्रिंट दिली म्हणजे आहे, ही प्रिंट आहे, निघणारी नाहीये. आणि याचा ब्लाउज आहे हा. त्याचा ब्लाउज छान दिलेला आहे, मस्त आहे. एकदम म्हणतात ना मध्ये जरीचं काम केल्यासारखं छोटे जरीचं वर्क करून आणि नंतर मध्ये अजून खूप छान असं असतात. थ्रेडवर्क आहे हा थ्रेडवर्क आहे. आणि नंतर इथे जरीचं वर्क केलं तर लेस असल्यासारखं दाखवलेलं आहे. आणि साडीचा ब्लाउज खूप सुंदर आहे. आणि साडी पण खूप सुंदर आहे. साडी ही एवढा भाग आहे ना, एवढा भाग आहे साडीचा, एवढा फक्त टकिंगसाठी त्यांनी खाली पण जो टकिंगला लागतो तेवढा भाग तेवढा त्यांनी तिथे लेस नाही तर पूर्ण लेस दिलेली आहे तिथेपर्यंत. आणि साडीला पूर्ण ही प्रिंट जी आहे ही पूर्ण प्रिंट आहे, त्यामुळे साडी खूप सुंदर दिसते. आणि हे बघा, इथून लेस दिसते ही सिल्वर कलरची, त्यामुळे साडी अजून खूप सुंदर दिसते. बघू शकता किती छान वाटते ना, खूप सुंदर दिसते. आणि याचं मटेरियल जे आहे ते जॉर्जेट मटेरियल आहे. आणि जॉर्जेट मटेरियल तुम्हाला नक्की म्हणजे तुम्ही जे साड्या वेअर करतात किंवा डेली त्यांना कळालंच असेल की जॉर्जेट मटेरियल हे खूप छान आणि खूप दिवस चांगलं टिकतं. तसंच तर ब्लाऊज पण खूप छान आहे. जॉर्जेट मटेरियल आहे. हाईटला पण व्यवस्थित आहे. 5.6 ज्यांची हाईट आहे ना त्यांना ती साडी व्यवस्थित येते, टक वगैरे करता येते व्यवस्थित. आणि लेस वगैरे पण व्यवस्थित दिलेली आहे. ब्रॉड लेस आहे, याला ब्रॉड लेस आहे. ही बघा एवढी लेस आहे. आणि साईडला मी स्क्रीनशॉट देणार आहे. सगळ्या साड्यांचे स्क्रीनशॉट मी साईडला देणार आहे. आणि सर्व म्हणजे जेवढ्या ज्या आता मी दाखवले आहे ते हा थर्ड आहे पीस. तिन्ही साड्यांचे स्क्रीनशॉट दाखवून तिन्ही साड्यांचे म्हणजे 4 मी साड्या आहेत त्या 4ही साड्याचे स्क्रीनशॉट ट्राय ऑन सर्व मी देणार आहे. ते नक्की बघा. त्यात प्राईससुद्धा व्यवस्थित दिलेली आहे. असं नाही आहे किंवा प्राईस कमी जास्त होते कमी, तेव्हा ते व्यवस्थित चेकआउट करून तुम्ही घ्या. 10-20 रुपयाने थोडीशी चेंज होते बस, दुसरं काही नाही होत. तर खूप दोन्ही साड्या खूप सुंदर आहेत. आणि ही पण जॉर्जेट आहे. लेस पण बघू शकता तुम्ही, खूप अशी लेंथ व्यवस्थित अशी लेस आहे आणि व्यवस्थित दिलेली आहे ह्याच्यापर्यंत. तर ही पण झाली 3 नंबरची साडी. तर खूप सुंदर साड्या मी मागवल्या होत्या आणि खूप छान साड्या आल्या आहेत आतापर्यंत झाल्यात. आतापर्यंत मी ज्या दाखवल्या साड्या त्या 3 होत्या. 3 साड्या मी दाखवल्यात आणि चौथी साडी ही आहे. ही साडी एकदम प्लेन साडी आहे. ह्याचं फॅब्रिक आहे ना शायनिंग म्हणजे जसं म्हणतात ना उन्हात गेल्यावरती शाईन मारते, किंवा ही नॉर्मल पण उन्हात न जाता आत्तासुद्धा मी वेअर केली आहे ना, मी घरात आहे म्हणजे आता सुद्धा वेअर केली तर ती शाईन मारते. थोडंसं असं हे होतं. हा बघा कपडा शाईन मारतो आणि खूप सुंदर साडी वाटते. म्हणून तर वेअर करावी. हलकी आहे
मला पण खूप गरम होतं, त्यामुळे म्हटलं थोडीशी हलकी साडी वेअर केली, खूप गरम होती, तर म्हणून मी ही साडी वेअर केली. खूप सुंदर म्हणून ही साडी वेअर केली, खूप सुंदर लाईट वेट आहे. माझ्याकडे पिंक कॉन्ट्रास्ट ब्लाऊज होता म्हणून मी पिंक शेड यूज केला आणि याच्यावरती या साडीवरती ना रेड कलरचा ब्लाऊज आलेला होता. या साडीवरती जो असं असतो ना, पण हा म्हणजे पीस आहे ना व्यवस्थित आता जे म्हणजे व्यवस्थित हे होत नाही, लवकर असं फसकला जातो, म्हणजे असं हे नाहीचे धागे खूप असे निघतात, हे बघा. तर त्यामुळे ब्लाऊज पीसचं मी नाही सांगू शकत की बघा काय ब्लाऊज पीस चांगला म्हणजे नाहीच आहे, एक म्हणते मी चांगला नाही आहे, एवढा खास नाही आहे. ह्याने ब्लाऊज पीस हा रेड दिलेला आहे त्यांनी याच्यावरती, पण याच्यावरती पिंक शेड कॉन्ट्रास्ट वगैरे तुमच्याकडे असेल ना तर साडी एकच नंबर दिसते. आणि हा पण स्टिच करायचं तर सिवलेस वगैरे खूप छान असा रेड शेडमध्ये होतो. आणि ही साडी आहे ना खूप ही साडी आहे ना खूप सुंदर आणि खूपच छान अशी वाटते. आणि हाईटला पण खूप पुरेपूर आहे. 5.6 ज्यांची हाईट आहे त्यांनाच ही साडी व्यवस्थित येते. आणि ह्या साडीचा लुक म्हणाल ना तर खूपच छान आहे. शाईन आहे, हलकी आहे, लाईट वेट आहे. ही फुल्ली प्लेन आहे, जशी हा प्लेन आहे ना सेम तशीच पूर्ण प्लेन साडी आहे. फक्त कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही विअर करायचं. कॉन्ट्रास्टमध्ये विअर केली ना तर साडीचा लुक एकदम छान दिसतो, एकदम इन्हान्स होतो. खूप सुंदर अशी साडी दिसते, बघू शकता तुम्ही. आणि हा पदर वगैरे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर साडी आहे. ही झाली 4 नंबरची साडी. तर आतापर्यंत आपण 4 साड्या बघितल्या, तर तुम्हाला 4 साड्या कशा वाटल्या, काय वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका. सर्व साड्या ज्या मी दाखवल्या ना खूप छान आहे, सूत छान आहे, मटेरियल खूप छान आहे. त्याच्यामधलं जे वर्क आहे, जे सिल्वरचं वर्क केलेलं आहे, लेस लावलेली आहे, ते सर्व छान आहे. तर तुम्हाला ट्राय ऑनमध्ये पण बघायला मिळेल, स्क्रीनशॉट देतेच आहे मी. आणि तुम्हाला साड्या कशा वाटल्या कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि नंतर माझ्या साड्या कशा वाटल्या कमेंट करून सांगा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जातील. तर चला मग व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.